गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. अनवज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. खळखळू द्या या अदय शृंखला हातापायात. पोलादाची कायतमा मरणाच्या दारात. सर्पांनो उद्दाम आवळा कसूनिया पाश. पिचेल मनगट परिउरातील अभंग आवेश. तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार. कधीही तारांचा संभार. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. क्रांतिकारांच्या मनातील आवेश व्यक्त करणाऱ्या या ओळींनी मराठी काव्यात एक आत्मिक तेजाच्या उपासनेचं युग अवतरलं. कवितेपासून स्फूर्ती घेणाऱ्या सामान्य वाचकापासून ते देशसेवकांपर्यंत ज्या कवितेने सर्वांना मोहिनी घातली ती कविता लिहिणारे कवी होते कुसुमाग्रज. ग्रंथयात्रेच्या 30व्या भागात आज आपण या प्रतिभासंपन्न कवीच्या विशाखा या काव्यसंग्रहाची ओळख करून घेणार आहोत. या आनंद यात्रेत सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. स्वातंत्र्यपूर्व काळात लेखनाची सुरुवात करणारे विष्णू वामन शिरवाडकर हे कवी, नाटककार, कादंबरीकार, कथाकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लिहिल्या. विशाखा हा त्यांचा 3रा काव्यसंग्रह 1942 साली प्रसिद्ध झाला आणि त्याने वाचकांना वेड लावले. त्यातील कविता तरुण पिढीच्या ओठांवर खेळू लागल्या आणि त्यात व्यक्त झालेल्या आवेशाने तरुणांना स्फुरण चढले. या काळात स्वातंत्र्याची चळवळ शिगेला पोचली होती. अशा वातावरणात कुसुमाग्रजांच्या वीरश्रीला आव्हान देणाऱ्या कवितांमध्ये जणू समाजाच्या मनातील शासनकर्त्यांविरुद्धची चीड प्रतिबिंबित झाली होती. एकामागून एक कवितातून कुसुमाग्रजांनी वीरश्रीचे, पराक्रमाचे आणि बुलंद आत्मविश्वासाचे गीत गायले. 7 या कवितेत शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांचा अविचारी पण तेजस्वी पराक्रम ते वर्णन करतात. आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना, अपमान बुजविण्या 7 अर्पुनी माना. छावणीत शिरले थेट भेट गनिमांना, कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. पावनखिंडीत या कवितेत शरीराची चाळण झाली तरी लढत राहणाऱ्या बाजीप्रभूंचे वर्णन करताना ते म्हणतात, सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी. दिसू लागले अभ्रसभोवती, विदीर्ण झाली जरीही छाती. अजून जळते आंतरज्योती, कसा सावरू देह परी. जलियनवाला बागेच्या हत्याकांडाने व्यथित होऊन कुसुमाग्रज लिहितात, असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात. एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळजात. दुसऱ्या महायुद्धात पूर्वेकडील देशांमध्ये झालेला भीषण नरसंहार पाहून कुसुमाग्रजांच्या लेखणीला उपरोधाची धार चढते. गिधाडांना उद्देशून ते म्हणतात, आणि रक्ताच्या नद्या हो वाहती धारोष्णशा, भागवा तेथे तृषा. ढीग सारा या शवांचा तेथ लागे फावडे, जा जरा पूर्वेकडे. परंतु कुसुमाग्रजांच्या कवितेचे वैशिष्ट्य असे की ते केवळ चीड आणि संताप व्यक्त करीत नाहीत, तर त्यांच्या कवितेत दुर्दम्य असा आशावाद भरून राहिलेला आहे. कोलंबसाचे गर्वगीत या कवितेत समुद्रावर विजय मिळवणाऱ्या अचाट साहसी मनाचे चित्रण आहे. कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अनमरती, जशी ती गवताची पाती. नाविका आम्ही परंतु फिरतो 7 नभा खाली, निर्मितो नवक्षितिजे पुढती. चला उभारा शुभ्र शिडेती, गर्वाने वरती. कथा या खुळ्या सागराला, अनंत मुची ध्येयासक्ती. अनंतन आशा, किनारा तुला पामराला. दूर मनोर्यात या कवितेत एका भीषण वादळी रात्रीचे वर्णन ते या शब्दात करतात, वादळला हा जीवनसागर अवसेची रात. पाण्यावर खळबळा लोळतो लुरसलेला वात. भांबावुनी अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा. सुडाने तडतडा फाडतो उभे शिडवारा. पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली. प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळून खाली. आणि अशा वातावरणात देखील त्यांना दीपस्तंभाचा प्रकाश मन उजळून टाकणारा वाटतो. परंतु अंधारात चकाके बघा बंदरात.
स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत, किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कुसुमाग्रज जसा क्रांतीचा पुरस्कार करतात, तसंच सामाजिक अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध प्रतिकार करण्याचे आव्हानही देतात. अहिनकुल, आगगाडी आणि जमीन, मातीची दरपोक्ती, हिमलाट यासारख्या कविता शोषितांचे प्रतिनिधित्व करतात. कुसुमाग्रजांच्या विशाल मानवतावादी व्यक्तिमत्वाची त्यातून प्रचिती येते. त्यांच्या सहानुभूती या कवितेत दिव्यांच्या लखलखाटात मिरवणाऱ्या श्रीमंतांच्या गर्दीत एक भुकेला अपंग भिकारी याचना करीत कोपऱ्यात उभा असतो, पण त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. जीभ झालेली ओरडून शोष, 4 दिवसांचा त्यातही उपास, नयन थिजले थरथरती हातपाय, रूप दैन्याचे उभे मूर्तकाय. त्यांच्या बळी या कवितेत भुकेने मेलेल्या मजुराचे चित्रण येते. दूरदेशी राहिलेले दीन त्याचे खोपडे, बापुडान आज येथे पाय वाटे लापडे. शोधण्याला भाकरीचा घास आला योजने, आणि अंती मृत्यूच्या घासात वेडा सापडे. आणि ते प्रश्न उपस्थित करतात, मानवांच्या संस्कृतीची काय लागे ही ध्वजा, 30 कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे. हिमलाट या कवितेत गरिबावर येणाऱ्या संकटांचा प्रतिकार करण्यासाठी ते विश्वातील तेजकणांना आवाहन करतात. ज्योती तुनी धावत या तेजकण सारे, या यज्ञातील अनुसरणातील निखारे. रे ढाळ नभातवते ज्वालामय तारे, पेटवू द्या वणवा कणा कणात मशाली. हिमलाट पहाटे पहा जगावर आली. मातीची दरपोक्ती या कवितेत एक सार्वकालिक शाश्वत असं तत्त्वज्ञान ते सांगतात. कोणी कितीही यश आणि कीर्ती मिळवली तरी अखेर सर्व नष्ट होते. कित्येक सिकंदर जग जिंकून या गेले, कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले. कित्येक मनुवन मुनी धुळीने गिळले, स्मृतीतील त्यांच्या ओळी अंधुक होती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. आगगाडी आणि जमीन या कवितेत आगगाडी गर्विष्ठ सत्ताधारी उच्च वर्गाचे प्रतिनिधित्व करते, तर जमीन शोषितांचे. या कवितेत कुसुमाग्रजांची प्रतिभा एका चित्रमय आणि गतिमान रूपकाद्वारे अत्यंत वेधक परिणाम साधते. नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमून. धावसी मजेत वेगात वरून, आणिक खाली मी चालले चुरून. छातीत पाडसी कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरून निखारे. नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेभान होऊन. ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून. दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड. पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन. चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा. शिळ अन कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून. शिरली घाटात अफाट वेगात, मैलांचे अंतर घोटात गिळीत. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन. दुर्बळ भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी. हवेत पेटला सुडाचा धुमारा, कोसळे दरीत पुलाचा डोलारा. उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश. उलटी पालटी होऊन गाडी ती, हजारो शकले पडली खालती. अहिनकुल या कवितेत ही चित्रमयता आणि गतिमानता आणखी वेधक उच्चांक गाठते. सर्प आणि मुंगूस यांच्या लढाईतून कुसुमाग्रज प्रभावीपणे वर्गसंघर्षाचे चित्र उभे करतात. ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालीत आला मंथर नाग. मधुनीच उभारी फणा करी फुत्कार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग. कधी लवचिक पाते खडगाचे लवलवते, कधी वज्रधरेवर गगनातून कडकडते. कधी गर्भरेशमी पोतमध्ये जरतार, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. हा थांब कुणाची जाळीमध्ये चाहूल, अंगार कणापरी नयन कुणाचे लाल. आरक्त ओठते ध्वजा जणू रक्ताच्या, रे नकुल आला आला देख नकुल.
रणकाय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनांशी झुंजे वादळवात. तत्कालीन सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी कुसुमाग्रजांच्या काव्यातून अग्निरसाचा वर्षाव करतो, असं वि. स. खांडेकर त्यांच्या कवितेविषयी म्हणतात. परंतु कुसुमाग्रजांची कविता नैराश्य उत्पन्न करणारी नाही, ती आशावादाने काठोकाठ भरलेली आहे. त्यांच्या कवितेला सामाजिक परिवर्तनाचा ध्यास लागलेला आहे. तिच्यात क्रांतीचा आवेश आहे. जीवनाच्या आकाशाचा कोपरान कोपरा उजळून टाकणारी त्यांची प्रतिभा म्हणूनच सूर्याला देखील दुःखांचा अंधार नष्ट करण्याचे आवाहन करते. या त्रिभुवन उजळित प्रभाकरा, हा काठोकाठ कटाह भरा, रक्तध्वज पूर्वेवर चढू द्या, खोप्यातील खगन भी उडू द्या, आकाशात निखारा फुटू द्या, ज्वालात जळू द्या तमसारा, हा काठोकाठ कटाह भरा. नको चंद्रवा नको चांदणे, सुखमय आभासात रहाणे, कणाकणावर पसरून किरणे, यज्ञात शुद्ध ही करा धरा, हा काठोकाठ कटाह भरा. विशाखा काव्यसंग्रहातील भाषेचं वैभव उलगडून दाखवण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रोफेसर राजेंद्र वाटाणे. नमस्कार. कवी कुसुमाग्रजांचे नाव उच्चारतात कित्येकांना वेडात मराठे वीर दौडले सात यासारख्या राष्ट्रीय भावना जागविणाऱ्या कवितेची आठवण होते, तर कुणाला गमे रुद्र रूपात जावे मिळोनी हे पृथ्वीचे प्रेमगीत आठवते. कारण कुसुमाग्रजांची कविता ही मुळातच नितांत सुंदर, परिणामकारक आणि सजीव आहे. कुसुमाग्रजांच्या सामाजिक कवितेतून केवळ असंतोषाच्या ज्वालामुखीचा केवळ उद्रेकच होत नाही, तर तो अग्निरस एखाद्या जलप्रपाताप्रमाणे कोसळताना दिसतो. सत्ताधाऱ्यांचा उन्मत्तपणा, निर्दयता, उपेक्षित वृत्ती, त्या उलट सामान्य जनतेची दुर्बलता, असहाय्यता, परंतु त्यातून शेवटी निर्माण होणारी प्रतिकाराची भावना, यामुळे निर्माण होणारा संघर्ष ते सूचकतेने रंगवितात. कुसुमाग्रजांच्या सौंदर्यपूर्वक व भावपूजक मनाचा काव्यमय आविष्कार म्हणजे त्यांची प्रेम कविता होय. त्यांची स्वप्नाची समाप्ती, पृथ्वीचे प्रेमगीत, भावमोहन, किनाऱ्यावर, तरीही केदवा इत्यादी प्रेम कविता निखळ प्रेमाची अनुभूती देणाऱ्या असून त्या सुंदर, भावोत्कट व प्रभावी आहेत. प्रीतीप्रमाणेच क्रांतीची देखील एक कसोटी आहे व ती म्हणजे त्याग. हा त्याग क्रांतिकारकाच्या भावनाविष्कारातून सहजच व्यक्त होताना दिसतो. बंदिवासात अनंत यातना सोसूनही त्यांच्या उरातील आवेश अभंग आहे. हे स्वतःला मृत्युंजय समजत असल्याने मरणाची तमा न बाळगता वैयक्तिक सुखाचा त्याग करून ते ध्येयाकडे वाटचाल करीत आहे. एकच तारा समोर आणि पायतळी अंगार, देशभक्ताच्या वाट्याला येणाऱ्या यातना व मातृभूमीच्या मुक्तीची ओढ या ओजस्वी भावनांचा आविष्कार कुसुमाग्रजांच्या राष्ट्रीय कवितांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. कुसुमाग्रजांच्या सौंदर्य जाणीवेचा आविष्कार ज्या विषयातून झाला आहे त्यात निसर्गाला महत्वपूर्ण स्थान आहे. निसर्गातून ते जेव्हा विविध विचार व भावना व्यक्त करतात तेव्हा तो निसर्ग मानवी जीवनातील एखाद्या विचारांचा वा भावनेचा प्रतीक बनतो. त्यामुळे अशा प्रतिकात्मक कविता एकाच वेळी निसर्ग सौंदर्याचे व मानवी जीवनाचे चित्रण करतात. त्यातून त्यांच्या प्रतिभाशक्तीचा सहजच प्रत्यय येतो. कुसुमाग्रजांची प्रतिभा मुळातच कल्पक आणि निर्णायक आहे. त्यामुळे मानवी मनाचा प्रत्येक कप्पा ती उजळून काढताना दिसते. विशाखेतील कुसुमाग्रजांच्या शैलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातला संघर्ष होय. दोन परस्पर विरोधी घटकांमधला संघर्ष, मग तो प्राकृतिक असो अथवा कविनिर्मित असो, तो चित्रित करताना त्यात विलक्षण नाट्य कुसुमाग्रज उभे करतात. त्याचबरोबर दर्या, ज्वालामुखी, तांडव, रक्ताच्या नद्या, प्रेतांची रास, जळते पाणी, मृत्यूचा मानकरी, भुकेली लाव, सुडाचा धुमारा, उद्दाम सर्प, रक्ताचे पान, लोहदंड,
पांगळी पिशाच्य, डोळ्यांचे खंदक इत्यादी भव्य प्रतिमाने ते योजतात व त्यांना विशेषणाची जोड देतात. कुसुमाग्रजांच्या विशाखातील स्वप्नाची समाप्ती व पृथ्वीचे प्रेमगीत, अहिनकुल व आगगाडी आणि जमीन, सात व कोलंबसाचे गर्वगीत इत्यादी कितीतरी कविता संघर्षाच्या सूत्राने एकसंग वाटतात. त्यांच्या बहुतेक कविता विस्तारापेक्षा संक्षेपाकडे झुकणाऱ्या आहेत. त्यातून प्रमाणबद्ध रचना करण्याचे त्यांचे कसब लक्षात येते. कुसुमाग्रजाच्या विशाखेने उत्कट भव्य, मग ते प्रेम असो अथवा कर्तव्य, त्याचाच स्वीकार करावा हे तत्वज्ञान तत्कालीन पिढीला शिकविले. ती पिढी आज अस्तंगत होत असली तरी विशाखातील भाववृत्ती इतिहासाला आव्हान देत निरंतर उभी आहे. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या विशाखा हा संग्रह मराठी सारस्वतांचा कांचनमणी ठरावा इतका सरस आणि परिणामकारक ठरणारा आहे. नमस्कार. कुसुमाग्रजांनी जशी क्रांतिकारी आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्वेषाने लखलखणारी कविता लिहिली, तशीच निसर्ग सौंदर्याने मनात उद्भवणाऱ्या उत्कट भावना व्यक्त करणारी आणि प्रेमकविताही लिहिली. स्वप्नाची समाप्ती सारख्या कवितेत कुसुमाग्रजांची कविता हळुवारपणे भावनांचे पदर उलगडत जाते. स्वप्नासम एक एक ताराविरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. स्वप्नासम एक एक ताराविरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. तर तरीही केधवासारख्या कवितेत ते प्रीतीचा आवेग या शब्दात व्यक्त करतात. वादळी रणात करणे कोठून नाजूक भावांचे लालन पालन, तरीही केधवा पडता पथारी, थडगी दुभंग होतात अंतरी. आठवे तुझ्या ते प्रीतीचे मोहळ, आणि हो बिछाना आगीचा ओहळ. कुसुमाग्रजांच्या प्रेमकवितेलाही भव्यत्वाचे आणि दिव्यत्वाचे आकर्षण आहे. पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेत पृथ्वी सूर्याला उद्देशून म्हणते, परी दिव्य ते तेज पाहून पुजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. ग्रीष्माची चाहूल या कवितेत ग्रीष्म ऋतूचं केवढं समर्पक शब्दचित्र ते रेखाटतात पहा. हे काय अनामिक आर्त पिसे, हुरहुर अकारण वाटतसे. अग्नीचा घट खांद्यावरती, घेऊन अग्नी पेरित भवती. ग्रीष्म निघाला येण्या जगती, चाहूल त्याची लागतसे. हे काय अनामिक आर्त पिसे. किनाऱ्यावर या कवितेत त्यांचा कल्पनाविलास आपल्या सौंदर्याने वाचकाला स्तंभित करतो. क्षितिजावर दीपांकित तारू, चाले पश्चिम दिशेस धूसर. ज्योतींचा जणू जथा निघे हा, शोधा या मावळला भास्कर. नदी किनारी या कवितेत सृष्टी सौंदर्यात त्यांना प्रीतीची प्रचिती येते. विसुरनी वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत, हृदया हृदयामधून राहू लागे भगवंत. परंतु जगात सर्वत्र अन्याय, दुबळांचे शोषण आणि निर्दयता पाहून परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलच त्यांना प्रश्न पडतो. अससी कुठे या कवितेत ते देवाला विचारतात, अससी कुठे तू अखंड मानव यात्रा तुझ शोधते, अथवा अससी मृगजळ परिजे प्रगतीपथी ओढते. देवाच्या दारी या कवितेत आयुष्याचा भार देवावर टाकण्यापेक्षा त्याची जबाबदारी स्वतःच उचलली पाहिजे या निष्कर्षापर्यंत ते पोचले आहेत. माझ्या जीवनाचा मीच शिलेदार, व्यर्थ हा पुकार तुझ्या दारी. आहेस की नाही आज नसे चिंता, दोहोमध्ये आता भेद नुरे. कुसुमाग्रजांची कविता तेजाची, प्रकाशाची उपासक आहे. त्यांच्या कवितेत प्रकाश किरण, निखारे, अग्नी यांच्या प्रतिमा सर्वत्र विखुरलेल्या आहेत. प्रकाश प्रभू या कवितेत सूर्योदयाचं किती तेजस्वी वर्णन ते करतात पहा. घट तेजाचे भवती ओतित, असंख्य रविराजाचे प्रेषित. महाद्वार पूर्वेचे खोलून, क्षितिजावर येती. चराचरांचे घेऊन जीवन, करात उदयाद्रीवर मागून. टाकीत पद गंभीर येतसे, परमेश्वर मूर्ती. भावकणिका या कवितेत ते म्हणतात, हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले, आशांचे इंधन अखंड त्यावर चाले.
हे जीव नक्की हे मृगजळ एक विराट, मृग आर्त धावती दूर सारखे दूर, अन क्षितिजावरती सदा जलाचा पूर. सत्तेला आव्हान करणारी, वाचकांच्या मनात वीररसाचा संचार करणारी, शोषितांचे प्रतिनिधित्व करणारी, आपल्या शब्दांवरील प्रभुत्वाने भावनांचा उत्कटपणा व्यक्त करणारी आणि कल्पनेची उत्तुंग शिखरे गाठणारी कुसुमाग्रजांची कविता प्रत्येकाला नैराश्यातून आशेच्या किरणांकडे, अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. त्यांच्या स्वतःच्या शब्दात, समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा, कोठून फुलापरिवा मकरंद मिळावा, जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा, तव आंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. शब्द, अर्थ आणि ध्वनी यांच्या संयोगाने कवितेची जादू निर्माण करणाऱ्या कुसुमाग्रजांना 1987 साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांची कविता वाचून तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कळवा. आज इतक्या वर्षानंतर ही कविता तुम्हाला प्रेरणादायी आणि आशावादी वाटते का? पुढच्या आठवड्यात भेटूया एका विशिष्ट प्रदेशातील काही अविस्मरणीय व्यक्तींना. तोपर्यंत वाचत राहा.